प्रेरणादायी आहे। या समता प्रतिष्ठानने आजचा हा कार्यक्रम जो 2 महिन्यापासून सर्व मुलं मेहनत करत होती, तर खरं म्हणजे या समता प्रतिष्ठान मध्ये समता जपलेली आहे आणि ते जपण्याचं काम कोकाटे सरांच्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने बजावलेलं आहे। मी त्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम, कारण कोकाटे सरांच्या मनामध्ये नेहमी वेगवेगळ्या संकल्पना येत असतात, त्यांचे सहकारी त्यांना सहकार्य करीत असतात आणि अशामध्ये कोकाटे सर माझ्यासारख्या एक साध्या माणसाला इथं बोलावून, आणि तुम्हाला एक सांगतो की कोकाटे सरांमुळं माझा इतका परिचय झालेला आहे। माझा परिचय फक्त प्रवासी आणि कंडक्टर एवढाच होता, परंतु सरांच्या संपर्कात आल्यानंतर मात्र ज्ञानाचा सागर किंवा ज्ञानाचे अमृत आम्हाला मिळालेलं आहे। आणि म्हणून म्हणतो कि यांच्या संपर्कात जे आले फिर ऐसे वैसे कैसे कैसे हो गए, आणि यांच्या संपर्कातून तुटले मग कैसे कैसे ऐसे वैसे हो गए। या ठिकाणी यांचा मी खरोखर गौरव करेन। आणि या मुलांनी जे यामध्ये मुलींचा भरपूर सहभाग होता, त्या मुलींसाठी हिंदीमध्ये आणि त्या मुलांसाठी मी एक शेर तुम्हाला सांगतो। छूले आसमां जमी की तलाश मत कर, जीले जिंदगी खुशी की तलाश मत कर, तकदीर बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, अरे मुस्कुराना सीख ले, वजह की तलाश मत कर। या मुलींच्या संदर्भात मी म्हणेन, या मुलींनी इतका सुंदर कार्यक्रम आज केला, 3 तास कसे पास झाले समजले सुद्धा नाही। तर या मुलींबद्दल मी थोडंसं सांगेन की एका मुलीने प्रश्न विचारला, एवढं बोलून संपवणार आहे, जास्त बोलणार नाही। मुलीने एकाने प्रश्न विचारला, जब उससे पूछा गया कि तुम्हारी दुनिया कहां से शुरू होती है और कहां खत्म होती है, त्या मुलीचं उत्तर होतं बघा, अतिशय सुंदर उत्तर, समर्पक उत्तर, ज्यामुळे आम्ही प्रेरणा घेऊ शकतो। त्या मुलीचं उत्तर होतं, माँ की कोख से शुरू होकर पिता के चरणों से गुजरकर, माँ की कोख से शुरू होकर पिता की चरणों से गुजरकर, पति की खुशी के गलिये से होकर बच्चों के सपनों को पूरा करने तक खत्म होता है। आज या ठिकाणी स्पर्धा ही शेवटच्या क्षणी सुद्धा जिंकता येते, पण तेवढी जिद्द असायला हवी। आणि तुमच्यामध्ये जी जिद्द होती, असं वाटायला लागलं मी तुमचा फॅन झालो की काय। आणि खरोखर सुंदर कार्यक्रम, तुम्हाला आम्ही शब्दाने बोललो, हे फार मोठं तुमच्यासाठी पारितोषिक आहे। जीते रहो, खुश रहो, धन्यवाद। अतिशय सुंदर अजित भाई, खरं म्हणजे मला तरी आज कळलं की आपण एसटी मध्ये होतात। मला असं वाटत होतं की तुम्ही आमच्या शिक्षण विभागातलेच कोणीतरी महामहिम आहात। आज खरोखर अतिशय आमचं कौतुक केलं, आमच्या पाठीवर थाप ठेवली, त्याबद्दल धन्यवाद। ज्यांनी अतिशय सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा कार्यक्रम इथं बसून आपला अतिशय अमूल्य वेळ खर्च केला, खरं म्हणजे अतिशय महान असं कार्य नाशिकमध्ये कापडिया सरांचं आहे। आणि आज आमच्यामध्ये इतका वेळ आपण खर्च केला, त्याबद्दल मी या ठिकाणी आपलं कौतुक करतो, धन्यवाद देतो। आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो। धन्यवाद सर। मी वेळ खर्च नाही केला, मी इथे भरपूर कमाई केली। जेव्हा कोकाटे परिवार, कोकाटे सर आणि आपले सहकारी इथे आमंत्रण देतात, तेव्हा खरोखर इथून जसं आता अजीजभाईंनी सांगितलं तसं
खरी कमाई करून जात असतो आम्ही लोक. आणि आज जे काही इथे आपण विटनेस केलं आणि त्यात सुंदर होते, प्रत्येकाने आपापल्या परीने सुंदर कार्यक्रम सादर केले, सुसंगत होते आपल्या थीमशी. आणि शेवटचं पथनाट्य तर मला असं वाटलं की अखिल भारतीय कुठली स्पर्धा असली पथनाट्याची तर त्याचाच सुद्धा छाजेचं असं ते सगळे बाल कलाकार आणि त्यांचे जे कोणी निर्देशक असतील त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना खरोखर शुभेच्छा. रिअली दिस नीड्स टू गो बियॉन्ड येवला. दिस नीड्स टू गो टू नाशिक अँड टू पुणे अँड टू मुंबई अँड टू दिल्ली. दिल्ली पथनाट्याची जणू काही राजधानी बनून गेलेली आहे. तिथे अलीकडेच मला जाण्याचा योग आला होता. तिथे दिल्ली हाट नावाचे एक फार सुंदर हँडीक्राफ्टचं सेंटर, एक सुंदर लँडस्केपमध्ये भारताचे सगळे प्रेसिडेंट अवॉर्ड विनर जे असतात हस्तकलाकार, त्या लोकांचा एक तो बाजार आहे. तिथे कुठल्या तरी संस्थेने ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथे मला इतके यंग एनर्जेटिक पथनाट्यकार भेटले होते, अगदी शिस्तबद्ध, आणि त्यांची थोडीफार मी झलक पाहिली होती त्यांच्या पथनाट्याची. पण आज हे इथे आता शेवटचं जे ग्रँड फिनाली जी पाहिली ती खरोखर त्या दर्जाची होती की ती कुठेही स्पर्धा करू शकते. आणि हे सगळं साहजिकच संभव आपल्याला इतकी सुंदर ही जी संस्था उपलब्ध झाली आहे त्यांनी एक प्लॅटफॉर्म मिळवून दिले आहे. असे छान डेडिकेटेड शिक्षक वृंद इथे आहे, त्याच्यामुळे होऊ राहिलेलं आहे. जे खरोखर जसं मी सांगितलं तसं मी नाशकात असं पाहिलेलं नाहीये, ते मला इथे बघायला मिळालं. आणि त्याचं श्रेय फक्त आणि फक्त या संस्थेला जातं. असले कल्पक, मार्गदर्शक, विजनरी ऍडमिनिस्ट्रेटरला जातं. आपल्या सगळ्यांना सादर वंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद सर. अतिशय अमूल्य असं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. आपल्यासारख्या थोडा मोठ्यांच्या या विचारांनी आणि पाठीवरच्या थापेने आमच्या पंखात बळ येतं. आमच्या या मुलं, चिमुकली मुलं जी आहेत ती ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, ज्यांचा शेती व्यवसायाशी, शेतमजुरीशी असा संबंध येतो. अशातून ही तयारी त्यांनी केली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सभापती, ज्यांना अतिशय व्यस्त असा वेळ असतो, ते सन्माननीय ठाकरे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या सभापती सन्माननीय सुवर्णाताई, त्याचप्रमाणे नाशिकचे उद्योगपती आणि समाजसेवक ज्यांचे विचार आपण आज या ठिकाणी ऐकले, ते आदरणीय सुरेशजी कापडिया सर, येवला नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे आणि या वास्तूचं काम पाहणारे आमचे मित्र सन्माननीय झावरे साहेब, आता ज्यांचं आपण भाषण ऐकलं ते आमच्यामध्ये सतत असतात, ते अजित भाई, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे येवला तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड, सुरेगाव या गावातून हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय बालमभाई पठाण, कुसुरू ग्रामपंचायतच्या सदस्या लताताई गायकवाड, त्याप्रमाणे हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी गेल्या 2-3 कार्यक्रमांपासून आम्हाला सहकार्य करतात. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी इथं उपलब्ध करून दिलेली आहे ते भाऊसाहेब रोकडे साहेब, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, व्यासपीठ कमिटीचे सर्व सदस्य, ज्या कलाकारांनी या कलेमध्ये भाग घेतला. खरं म्हणजे इथं सादर झालेली कला कापडिया सर, एका शाळेतलं फक्त एकच नृत्य या ठिकाणी सादर झालंय. खरं म्हणजे असे 50-50 कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये संपन्न झालेले आहे. त्या सर्व कलावंतांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी पसायदानाने या सर्वांचा आभार मानतो आणि मुलांचं कौतुक करतो. पसायदानाने हा कार्यक्रम संपेल असं जाहीर करतो. तत्पूर्वी व्यासपीठ कमिटी जी आहे त्या कमिटीने अजिबात बाहेर न जाता
इथली व्यवस्था होईपर्यंत आपण थांबायचं आहे. अतिशय महत्वाची सूचना ही आहे की आपण खूप लांबून या मुलांना घेऊन आलेलो आहे. त्या मुलांची जोपर्यंत घरी पोहोच होत नाही, ती व्यवस्था होत नाही, तोपर्यंत संबंधित शिक्षकांनी अजिबात जायचं नाहीये. सर्व स्टाफने आपापल्या मुख्याध्यापकांची परवानगी घेतल्याशिवाय इथून जायचं नाहीये. ती परवानगी ही अंतिम राहील हे लक्षात ठेवा. आणि यानंतर पसायदान होईल. मी पुन्हा एक वार सर्वांचे आभार मानतो, कलाकारांचे कौतुक करतो आणि पसायदानाने हा कार्यक्रम संपेल असं जाहीर करतो. सर्वांनी पसायदानासाठी उभं राहायचं आहे. हात जोडून आपण पसायदान म्हणूया. Baby, you give me ice and fire. You're giving me wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Oh, well, I don't wanna jinx it, baby. Don't leave me here high and dry. Oh, but I don't wanna jinx it, baby. Let's not get ahead of my time. Oh, but I don't wanna miss you, baby. So I stand up and speak just my mind. Oh. You're chilling wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Baby, you give me ice and fire. You're channeling wind and rain. You're some kind of butterfly. My appetite. Don't leave me here high and dry. Oh, 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 oh,
आपापल्या जागेवर बसून घ्या. पुनश्च एक वार सर्व पाहुण्यांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय आटापिटा केला आणि हा कार्यक्रम घडून आणला ते समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय कोकाटे सर यांचे देखील समता फेस्टिवल समितीच्या वतीने आभार मानतो. सर्वांसाठी सूचना आहे. पहिल्यांदा माय बोलीचे विद्यार्थी जातील.